नमस्कार. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं खूप स्वागत. आमच्या या कार्यक्रमामध्ये आरोग्यविषयक समस्या आणि त्यांचं तज्ञांकडून मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज देखील आपण बोलणार आहोत नैराश्य, उदासीनता म्हणजेच डिप्रेशन या आजारानं अनेक जण व्यक्ती जे आहेत ते ग्रस्त असतात, पण हे डिप्रेशन जे आहे ते स्वीकारायला ते तयार नसतात. धकाधकीचं आयुष्य आहे, आयुष्यात आपण सतत धावत असतो, अनेक स्पर्धा आहेत, कॉम्पिटिशनचं युग आहे, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची घाई असते. पाल्यांकडून पालकांच्या अशा अपेक्षा असतात, त्यामुळे मनात कुठेतरी याचं एक दडपण निर्माण होतं आणि याच दडपणाखाली आपण वावरत असतो. मात्र याचा परिणाम आपल्याला नकळत नैराश्याकडे घेऊन जात असतो, हे आपल्याही लक्षात येत नाही. पाहूया त्या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट. कामाचा ताण असह्य झाल्यानं आत्महत्या, परीक्षेच्या भीतीनं विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, नात्यातील ताण, परिणामी वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण. या आणि अशा अनेक घटनांमधून सध्या डिप्रेशनचं भयानक सत्य समोर येतंय. डिप्रेशन, नैराश्य, उदासीनता सध्या सहज चर्चेला जाणारा हा विषय. डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? एक अशी स्थिती ज्यात दीर्घकाळ निराश आणि नाखुश राहिल्यानं मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि मग छोट्या छोट्या गोष्टीतही नकारात्मकता शोधली जाते. अशाच भावनेला डिप्रेशन म्हटलं जातं. अलीकडच्या काळात व्यस्त जीवनशैलीमुळं, धावपळीच्या दैनंदिनीमुळं आणि आपणच निर्माण केलेल्या स्पर्धेच्या बुडबुड्यांमुळं नैराश्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. बऱ्याचदा उच्च शिक्षण, आर्थिक सुबत्ता असूनही त्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. व्यक्ती नैराश्यामध्ये जाते आणि जगणे हरवून बसते. कारण या आजारामुळे व्यक्तीच्या शरीर, स्वभाव, राहणीमान तसंच विचार पद्धतीवरही परिणाम होतो. डिप्रेशनची लक्षणे: थकवा, दीर्घकाळ दुःखी राहणं, कामामधील रुची कमी होणं, आर्थिक समस्या, बेकारी, झोप न येणं, विनाकारण वजन वाढणं किंवा कमी होणं, आत्महत्येचा विचार मनात येणं किंवा त्यासाठी सतत प्रयत्न करणं, एकाग्रता हरवून बसणं, चिडचिड होणं, मन उदास होणं, नेहमी रडण्याची इच्छा होणं, कुठल्याही गोष्टीची भीती वाटणं. काही अभ्यासकांच्या मते पुरुषांपेक्षा महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलंय. महिलांमध्ये हार्मोनल बदल हा एक महत्त्वाचा मुद्दा कारणीभूत ठरतो. इतर आजारांप्रमाणे नैराश्य हा सुद्धा अनुवंशिक आजार आहे, असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लोकसंख्येच्या 25 ते 30% लोक नैराश्य या आजारानं ग्रस्त आहेत, तर 50% लोकांमध्ये नैराश्याची अवस्था वयाच्या 40 पूर्वीच येते. आजही डिप्रेशन या आजाराकडे मेडिकल कंडिशन म्हणून गांभीर्यानं बघितलं जात नाही. नैराश्याबद्दल आजही उघडपणे बोललं जात नाही. याचं मुख्य कारण म्हणजे कमी होत चाललेला संवाद, कुठलाही त्रास, तणाव, इतरांशी शेअर न करता किंवा उघडपणे मत मांडता न आल्यानं होणारी घुसमट. यामुळे व्यक्ती नैराश्याकडे ओढली जाते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. विषयाला सुरुवात करायची, पण त्याआधी एक सांगते ते म्हणजे आज पुण्यात एका शिक्षिकेनं आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलंय. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या सातत्याने समोर येत आहेत. नेमकं हे सगळं डिप्रेशनमुळे घडतंय का? डिप्रेशनचं काय कारण आहे? आणि डिप्रेशनबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शेरिल सेंथिलनाथन. यांच्याशी आपण आज या संपूर्ण विषयावर जे आहे चर्चा करणार आहोत. विषयाला सुरुवात करण्याआधी आपलं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. या डिप्रेशन या विषयावर आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर आपण आम्हाला 1800-103-3043 या क्रमांकावर संपर्क साधून आपले प्रश्न जे आहेत ते डॉक्टरांना विचारू शकता. मी लगेचच चर्चेला सुरुवात करते. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्या. डॉक्टर, आपण आता ज्या एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत, नैराश्य. मला एक सांगा की हे नैराश्य आणि डिप्रेशन हे नेमकं कशामुळे येतं? आता नैराश्य आपलं खूप गोष्टीमुळे येतो. लाईफमध्ये हजबंडची भांडण केलं की एक्झाममध्ये फेल झालं, ते उदासीनता होऊ शकते. पण डिप्रेशनचे जे आजार आहे त्याला थोडी क्रायटेरियाज असतात. कारण न या विदाउट अ रिझन और विथ अ रिझन आपल्याला उदासीनता मोर दॅन 15 डेज राहणं, कुठल्या पण गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही राहणं, जे गोष्टी आपल्या अगोदर इंटरेस्ट व्हायचं त्याच्यामध्ये आता इंटरेस्ट नाही होणं, फिलिंग ऑफ होपलेसनेस की मी काय नाही, वर्थलेसनेसची फिलिंग येणं,
भूकमध्ये फरक येणं, ॲपेटाईट म्हणजे वाढणं नाहीतर कमी पण होणं, झोपेमध्ये प्रॉब्लेम होणं, कधी कधी खूप लोक खूप जास्त झोपतात नाहीतर कमी झोपतात. हे सगळे जेव्हा मोर दॅन 15 डेज हे सिम्पटम्स असतात ते आम्ही क्लिनिकल डिप्रेशन म्हणून सांगतो. हे मेंदूची रसायनाचा उतार चढावामुळे होतो. डिप्रेशनचे काही प्रकार आहेत का, किंवा असे कोणकोणते प्रकार आहेत की जेणेकरून आपण हे डिप्रेशनचे प्रकार आपण त्यांना बायफर्गेट करू शकतो? सो खूप वेळा डिप्रेशन आणि एन्झायटीला आपण एकसारखं करतो. दोन्ही म्हणजे युजली दे गो हँड इन हँड, की डिप्रेशन पण असतो आणि थोडंफार एन्झायटी, चिंता जे आजार आहे ते येऊ शकतो. ते चिंतामध्ये आपल्याला खूप डिसऑर्डर्स असतो, पॅनिक डिसऑर्डर असते, OCD म्हणून असते, पण ते कम्प्लिटली डिफरंट क्रायटेरिया आहे. डिप्रेशनमध्ये जसं सांगितलं अटिपिकल डिप्रेशन, खूप जास्त झोप येणं, खूप जास्त वजन वाढणं, ॲज कम्पेअर टू नॉर्मल डिप्रेशन जेव्हा झोप कमी होते की भूक कमी लागते, असं पण असतं. म्हणजे हे आपण डिप्रेशनचे प्रकार आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नैराश्याची नेमकी लक्षणं काय आहेत? अशी काही लक्षणं आपल्याला जर झाली तर आपण समजू शकतो की आपण नैराश्याच्या विळख्यात सापडलो. तर अशी काही लक्षणं आहेत का? हो, जे आपल्याला वाटेल की आपल्या स्वतःला नाहीतर आपल्या रिलेटिव्सला की आजूबाजूला लोकांना वाटेल की यू आर मोर सॅड दॅन युज्युअल, म्हणजे खूप सॅडनेस वाटणं, सकाळी उठल्यावर लेथार्जी वाटणं, टायर्डनेस वाटणं, कामावर नाही जायचं म्हणजे सुट्टी घ्यायची, घरी झोपी राहायचं, फ्रेंड्स बोलवतात आहे आज पार्टी आहे किंवा मूवीवर जाऊया, इच्छा नाही होणं. आपल्याला खूप अगोदर आवडायचं प्रोग्राम बघायला. मेमरी डिस्टर्बन्सेस येणं, कधी कधी आपल्याला कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम असतो. जेव्हा मुलांमध्ये आम्ही डिप्रेशन बघतो तर दॅट इज वन ऑफ द सायन्स की कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम होते, शाळेमध्ये लक्ष देऊ शकत नाही. दिस इज सम ऑफ द सायन्स ऑफ डिप्रेशन. म्हणजे ही लक्षणं जेव्हा आपल्याला जाणवतील तेव्हा आपण असं समजावं की आपण नैराश्याच्या विळख्यात अडकायला सुरुवात झाली आणि योग्य उपचार त्यावर घ्यावेत. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे. पुण्याहून प्रियांका डोंगरे आपल्यासोबत आहेत. प्रियांका, आपला काय प्रश्न आहे थेट विचारा. ऍक्च्युली मला म्हणजे हा प्रॉब्लेम आहे, रात्रीचं झोप वगैरे लागत नाहीये, त्याच्यानंतर चिडचिड होणं, घाबरणं, लक्ष न लागणं कामात, वजन पण वाढलं, म्हणजे एक प्रकारचं मला हेच नाहीये, म्हणजे असं जीवनात रस नाही राहिला, असं एकदम खूप टेन्शन खूप जास्त, रात्रीचं झोप पण लागत नाहीये. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर नक्कीच देते. प्रियंका, तुम्ही जे लक्षण सांगतात आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट होतं की तुम्हाला कदाचित डिप्रेशनचा आजार आहे. तुमचं वय आम्हाला माहीत नाही, पण डिप्रेशनचा आजार डायग्नोज करायचं अगोदर आपल्याला थोडे मेडिकल कंडिशन्स पण रूल आउट करायला पाहिजे. म्हणजे थायरॉइडची प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला विटॅमिन B12 तर विटॅमिन Dची डेफिशियन्सी आहे का, ते सगळं एकदा तपास करून घ्या आणि तुमच्या जवळचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी भेटून घ्या की लक्षण तुम्ही जे सांगतात आहे की झोपमध्ये प्रॉब्लेम, चिडचिडापण येणं, नैराश्य येणं, वजन येणं, हे सगळे डिप्रेशनचे साईन्स आहे. तर लवकरात लवकर तुम्ही एक सायकायट्रिस्टला नाहीतर तुमच्या मेडिकल डॉक्टरला भेटणं योग्य असेल. लक्षणं आढळल्यानंतर लवकरात लवकर त्यावर उपचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा डॉक्टर असं होतं की एखादी गोष्ट आहे ती आपल्या मनाप्रमाणे घडावी असा आपला हट्ट असतो की ही गोष्ट मला हवी आहे, ती मला का मिळत नाही आहे, किंवा एखादी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडावी असा हट्ट जेव्हा आपण धरून बसतो तर ते नैराश्याचं काही लक्षण असू शकतं. जर ते आउट ऑफ प्रपोर्शन असतो, एक तर असते आपली पर्सनॅलिटी, खूप लोकांची पर्सनॅलिटी जसं तुम्ही सांगितलं की हट्टीपणा, की हे नाही झालं तर म्हणजे नाही बोलणं की डिफरंट बिहेवियर काढणं, पण ही पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम डिप्रेशन. पण हा पर्सनॅलिटीमुळे आपल्याला डिप्रेशनचे सिम्पटम्स येऊ शकतो का की सगळे गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याप्रमाणे नाही होणार. तर त्याच्यामुळे ते निराश येणं ते डिप्रेशनचं लक्षण तर आहे, सिम्पटम्स आहे, पण इट इज नॉट डिप्रेशन, इट इज अ पर्सनॅलिटी डिसऑर्डर. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की नैराश्य किंवा डिप्रेशन म्हटलं की एक प्रौढ व्यक्तींमध्ये असेल असं आपल्याला वाटतं, पण बऱ्याचदा लहान मुलांमध्ये देखील ही उदासीनता आपल्याला पाहायला मिळते. तर मग या अवस्थेसाठी जबाबदार कुणाला धरू शकतो आपण, किंवा कोण असतं यासाठी जबाबदार असं तुम्हाला काय वाटतं? मुलांमध्ये आता 8 to 9% मुलांना पण डिप्रेशन असतो जेव्हा आम्ही रुटीन OPD बघतो. थोडंफार जेनेटिक कॉजेस असतात, एस्पेशली लहान मुलांमध्ये आपण जेव्हा डिप्रेशन बघतो देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग एव्हिडन्स ऑफ फॅमिली हिस्ट्री. म्हणजे फॅमिलीमध्ये डिप्रेशन की कुठलं पण सायकायट्रिक डिसऑर्डर होऊ शकते. दॅट वेन देर इज अ फॅमिली हिस्ट्री आपल्या लहानपणी आजार येणं खूप जास्त चान्सेस आहे. दुसरं फॅमिली एन्व्हायरमेंट, की डिस्फंक्शनल फॅमिली आहे, आईबाबांमध्ये खूप भांडण होते, पेरेंटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, की खूप अनटुवर्ड एक्सपेक्टेशन्स, मुलं 60% केपेबिलिटी आणि त्याला आपण अपेक्षा करतो की 90% येणार आणि त्याच्यावर प्रेशर टाकणं, त्याच्यामध्ये पण डिप्रेशन होऊ शकते.
नक्कीच आपण आता पाहतोय की स्पर्धात्मक युग आहे, प्रत्येकाला खूप चॅलेंजेस आहेत, अतिशय स्पर्धात्मक आव्हान झालेलं आहे. हे आव्हान पेलवणं काही अंशतः कठीण होऊन जातं आणि त्यामुळे नैराश्य येऊ शकतं का? ॲब्सोल्युटली, की एक्सपेक्टेशन्स आणि केपेबिलिटीजमध्ये जेव्हा गॅप असतो तेव्हा नैराश्य येणं हे नॉर्मल आहे. बिकॉज आपलं डिप्रेशन जसं मी सांगितलं का होतो, आपले मेंदूचे रसायन जे आम्ही सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन म्हणून सांगतो ते कमी होतं, त्याच्यामुळे हे त्रास होतो. हे कमी का होतोय? आपल्या एन्व्हायरमेंटमुळे. एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा खूप जास्त स्ट्रेस असतो आपण कोप करतो. आपली केपेबिलिटी, असं मी सांगितलं, केपेबिलिटी आहे की मी 60% मार्क्स घेऊन येणार, पण अपेक्षा आहे की 90% भेटणार, तर कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही भेटणार. ते प्रेशर आहे ते विचारामुळे ते रसायन कमी होतात आणि डिप्रेशन होतो. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. संदीप सोनावणे आहेत नागपूरवरून. संदीप, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. हॅलो संदीप, विचारा तुमचा प्रश्न काय आहे, थेट विचारा. मला मॅडमशी हेच विचारायचं होतं की ऍक्च्युली मध्ये माझी मॅरिड लाईफ थोडीशी बिघडली, तर त्यामुळे मला थोडं म्हणजे इतका डिप्रेस आहे की माझं कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही, जेवण वगैरे होत नाही व्यवस्थित आणि कामात पण मन लागत नाही. त्याच्यामुळे मला काही कळतच नाही की डील कसं करावं या गोष्टीचा. त्याच्यामुळे मी खूप जास्त डिप्रेस. नक्कीच डॉक्टर तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देते. संदीप, जे मॅरिड लाईफ जे बिघडली आहे ते एक एन्व्हायरमेंटल खूप मोठी स्ट्रेस आहे. आपण जेव्हा लग्न करतो आपण अपेक्षा करतो की आपली मॅरिड लाईफ खूप चांगलं व्हायला पाहिजे, आपले एक्सपेक्टेशन सगळं बरोबर व्हायला पाहिजे. ते नाही होणार तर निराशा होणं ते नॉर्मल आहे. तर तुम्ही काउन्सिलरशी, की तुमचे फॅमिली मेंबर जे आहेत त्याचे तुम्ही क्लोज असतात, की कोणी फ्रेंड आहे त्यांच्याशी तुम्ही हे शेअर करू शकतो, तर यू शुड फर्स्ट अप्रोच दॅट पर्सन. शेअर तुमचे प्रॉब्लेम्स काय, तुम्हाला का असं वाटतंय, त्याच्यावर आपण ते तुम्हाला ॲडवाईस देऊ शकतो. त्याच्यामध्ये फरक येणार then you must continue with that. नाही तर तुम्ही कुठल्या तरी काउन्सिलरला भेटा, ते गरजेचं असेल. नक्कीच एखाद्याबरोबर चर्चा करण्याने काही प्रश्न बऱ्याचदा सुटण्यास खूप मदत होते. मगाशी आपण ज्या स्पर्धात्मक आव्हानांविषयी बोलत होतो त्यामुळे कदाचित नैराश्य येतं. मग अशा प्रकारच्या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी नेमकं काय करायला हवं? ते कॉम्पिटेटिव्ह जे स्पिरिट्स मी सांगितलं, तर जसं ऑफिसेसमध्ये अप्रेझल होतो, मिड-इयर अप्रेझल की क्वार्टरली अप्रेझल, की आपण एक इव्हॅल्युएट करूया की आपले गोल्स काय आहे आणि ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय केपेबिलिटीज आहे. आणि जर आपल्याला वाटतं की नाही, मी हा गोल अचीव्ह करण्यासाठी माझी केपेबिलिटीज कमी आहे, तर यू वर्क टुवर्ड्स इट. मेक शॉर्ट टर्म गोल्स, की नाही मला हा ॲडिशनल कोर्स करायला पाहिजे, की मी हा शॉर्ट टर्म, जर कोणाला स्टेज फिअर असतो फॉर एक्झाम्पल, तर दे कॅन जॉईन सम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास, त्याच्यामध्ये जावं. टोस्ट मेकर्स म्हणून असते, तर यू डेव्हलप द स्किल आणि नंतर तेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह जास्त होऊ शकतो. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलाय. हर्षद पाटील आहेत बेलापूरवरून. हर्षद, तुमचा काय प्रश्न आहे, थेट आणि सलग विचारा. गुड आफ्टरनून मॅडम. बोला. प्रश्न हा आहे की मॅडम, की माझ्या संदर्भात असं होतं की कॉन्स्टंटली एक स्थिरता राहत नाही, हे करावं की ते करावं, जेणेकरून एक जे गोल जे सेट ठेवलेलं असतं त्याच्यातून डेली थोडंसं कुठेतरी दूर चालल्या झाल्याचं असं वाटतंय. तर त्यासाठी मला योग्य उपाय सांगावा मॅडम. नक्कीच डॉक्टर. हे जी स्थिरता नाही राहणं हे कॅन बी साईन ऑफ डिप्रेशन, पण मोस्ट कॉमनली आम्ही ADD म्हणून एक आजार असतो, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर. हे लहान मुलामध्ये जास्त प्रॉमिनंट असते, ADHD म्हणून, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. पण आपण जसं मोठं होत जातो हायपर ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते आणि अटेन्शनमध्ये प्रॉब्लेम असतो. ते हा मुलं जेव्हा मोठं होतं त्यांचं असं प्रॉब्लेम असतं की कामामध्ये एक गोष्टी करणार, ते प्रोजेक्ट कंप्लीट नाही करणार, ते मध्ये सोडणार, दुसरं करणार, दुसरं सोडणार, तिसरं करणार. तर त्याच्यामुळे खूप सारे बिहेवियर टेक्निक्स आहे जे आपण सांगतो. मेकअप प्रायोरिटी लिस्ट, एक चेकलिस्ट सारखं बनवा. सकाळी उठल्यावर ऑफिसवर जाऊन एक 5 इम्पॉर्टंट थिंग्स एक टिक करा. ते झाल्यावर डेलिगेट युअर वर्क टू अदर पीपल. हॅव अ मेंटर जे तुम्हाला सांगणार की हा तुमचं हे वीकली अप्रेझल कसं आहे. दॅट विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग कॉन्सन्ट्रेशन, कम्प्लिटिंग वर्क. नक्कीच या विषयावर आपल्याला अजूनही चर्चा करायची, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.